आपली जी कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती काल एंड झालेली आहे आणि आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा शेवटचा दिवस आहे। बहुतांश मुलांनी आपलं इंजिनिअरिंग कॅप रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं असेल। मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत म्हणजे सीईटी सेलने जे काही टाइम टेबल रिलीज केले त्या प्रत्येक स्टेपनुसार आपल्याला पुढं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो त्याचसाठी बनवला आहे की सीईटीचे कॅप राऊंडचं शेड्यूल असेल, तुमचं स्पॉटचं शेड्यूल असेल आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्या स्टेप्स करायचे असतात त्याबद्दल मी डिस्कस करणार आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कॅप राऊंड 1 लवकरच जवळ येतोय, त्यामुळे शक्य असेल तर जास्तीत जास्त आपला वेळ जो आहे तो कॉलेज रिसर्च आणि तुमच्या कॉलेज लिस्टवरती इन्व्हेस्ट करा, कारण का सगळ्यात जास्त मॅटर करतं तुमची कॉलेजची लिस्ट। आता मी सुद्धा काय करेल या आठवड्यात म्हणजे तुमच्या कॉलेज लिस्टपर्यंत शक्य तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ हे फक्त आणि फक्त कॉलेज लिस्ट रिगार्डिंगच अपलोड करेल, जेणेकरून ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला क्लिअरली आयडिया येऊन जाईल की तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला कसा डिझाईन करायचा आहे, कॉलेज लिस्टमध्ये सिक्वेन्स कसा मॅटर करतो, कॉलेजला चांगला प्राधान्य द्यायचं की ब्रँचला, दोन्हीमध्ये व्यवस्थित बॅलन्स कसा मेंटेन करायचा त्याबद्दल मी सांगणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। व्हिडिओला सुरुवात करण्यात एक छोटीशी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे काय, आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो। ज्या मुलांना काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे त्यांच्यासाठी आमचे रजिस्ट्रेशन अजूनसुद्धा स्टार्ट आहेत। एक तर काउन्सिलिंगमध्ये आम्ही कोणकोणते फीचर्स प्रोव्हाइड करतो त्याबद्दल सांगतो। एक आहे तुमचा डाऊट सपोर्ट, तुम्हाला व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो, जेणेकरून कुठलेही डाऊट्स असतील ते डायरेक्टली तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता। दुसरं आहे ते म्हणजे तुमची कॉलेजची लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून प्रोव्हाइड करतो। त्यानंतर लाईव्ह गायडन्स सेशन, म्हणजे तुम्हाला एक तर कॅप राऊंडपासून म्हणजे आता कॅप राऊंड जसे स्टार्ट होतात, फॉर्म फिलिंग असेल, त्यानंतर फ्रीज, फ्लोट, बेटरमेंट या सगळ्याबद्दल तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये माहिती वगैरे दिली जाते, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही अडचण येणार नाही। त्यानंतर स्पॉट आणि ILS सीट्स गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, कुठं तुम्हाला अप्लाय केलं पाहिजे, ILSच्या सीट्सबद्दल सगळी माहिती वगैरे सांगितली जाते। आणि शेवटी आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये CGPA, कोडिंग कसं मेंटेन करायचं याबद्दल फर्स्ट इयर रिलेटेड सेशन्स आम्ही कंडक्ट करतोय। ठीक आहे, आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे, नक्की इनरोल करा। जर काही क्वेरीज असतील तर प्लीज या नंबरवरती व्हॉट्सॲप करा। ठीक आहे, जे काही तुमचे काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील ना तर त्या नंबरवरती सेंड करा। ठीक आहे, आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पुढं काय करायचं आहे। खरं तर सीईटी सेलने आपलं जे फायनल टाईम टेबल आहे ना ते रिलीज केलं आहे। तर या टाईम टेबलमध्ये जास्त काही चेंजेस होत नाहीत, हेच टाईम टेबल असतं। एक तर फार तर तुमचं ज्यावेळी तुमचं कॉलेज अलॉटमेंट होतं त्यावेळी 1 ते 2 दिवसांचा वेळ वाढवून दिला जातो, अदरवाईज हेच तुमचं फायनल टाईम टेबल असणार आहे। मग आपलं जे कॅप रजिस्ट्रेशन आहे ते कालपर्यंत म्हणजे 19 जुलैपर्यंत समाप्त झालेलं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज त्याची लास्ट डे आहे आणि आज ते समाप्त होतं। मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली पहिली जी स्टेप असते ती असते आपल्या डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल रँक्स। म्हणजेच काय, तर आपल्या ज्या रँक्स आहेत त्या आता 22 जुलैला रिलीज होणार आहेत। ज्यावेळी तुम्ही आता जसं कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जेवढ्या मुलांनी महाराष्ट्रातून किंवा ऑल इंडिया स्टुडंट्सनी ज्यावेळी सीईटी सेलकडे कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या मुलांची एक मेरिट लिस्ट बनवली जाते। मग तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स असतात, एक म्हणजे एक सिंगल PDF असते, जेवढ्या मुलांनी इनरोल केले त्याचे सगळ्या मुलांचे सगळे डिटेल्स असतात, तुमच्या 12चे पर्सेंटेज, तुमच्या 10चे पर्सेंटेज, तुमचा सीईटीचा स्कोर, सगळे डिटेल्स त्या सिंगल PDFमध्ये असतात। आणि दुसरं असतं ते म्हणजे काय, सीईटी सेलवरती तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला एक PDF सुद्धा डाउनलोड करता येते, त्याच्यावरती लिहिलेलं असतं प्रोव्हिजनल रँक मेरिट लिस्ट। ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रकारच्या वेगवेगळ्या रँक्स मिळतात, जसं की असतं स्टेट जनरल मेरिट नंबर असतो, त्यानंतर तुमच्या कॅटेगरीचा मेरिट नंबर असतो, लेडीज असेल तर त्यांच्यासाठी वेगळा कोटा असतो, त्यानंतर TFWSला अप्लाय केले तर TFWSचा, EWSचा, त्यानंतर स्पेशल जे कॅटेगरी म्हणजे मायनॉरिटीसाठी असेल, त्यानंतर होम युनिव्हर्सिटी रँक, ह्या सगळ्या 4 ते 5 प्रकारच्या रँक्स तुम्हाला मिळतात। ठीक आहे, आता रँक इम्पॉर्टंट आहेत का किंवा त्याचा कसा यूज करायचा आहे याच्याबद्दल एक नक्की दुसरा व्हिडिओ मी बनवेलच। एवढं लक्षात ठेवा, तुमच्या ज्या रँक आहेत म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कितवा आहे पूर्ण स्टुडंट्समध्ये ते, किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे सगळं त्या रँक सांगणार आहेत। मग ह्या टेम्पररी रँक्स असतात। मग आता रँक आल्यानंतर काय करायचं, काही मुलांना काय होतं, OBC कॅटेगरीला अप्लाय केलेलं असतं परंतु रँक डिस्प्ले होत नाही, किंवा म्हणजे एक्झाम्पल देतोय की एखाद्या कॅटेगरीला अप्लाय केलेलं असतं परंतु रँक डिस्प्ले होत नाही, किंवा काही मुलांना काय झालं होतं, डॉक्युमेंट मिळालं नव्हतं त्यामुळे त्यांनी ओपनमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं। मग त्यांना वाटलं की नाही आता माझ्याकडे डॉक्युमेंट आले किंवा टोकन रिसिप्ट आले, मग ते मुलं काय करू शकतात, हा ग्रीव्हन्स पिरियड जो 3 दिवसांचा दिलेला आहे त्याच्यामध्ये ती मुलं
तुम्ही तुमची कॅटेगरी क्लेम करू शकता किंवा जर काही चेंजेस करायचे असतील मार्क्समध्ये वगैरे तर तुम्ही ते करू शकता. हा जो सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स आहे तो आहे 3 दिवसांचा, 23, 24 आणि 25. ठीक आहे. मग या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जे काही चेंजेस करायचे असतील रिगार्डिंग तुमच्या मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरी ॲड करणं असेल, मार्क्स चेंज करणं, हे सगळं तुम्ही या 3 दिवसामध्ये करू शकता. आणि त्यानंतर आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती आपली 27 जुलैला डिक्लेअर होणार आहे. मग यानंतर तुमच्या रँकमध्ये काहीही चेंजेस होणार आहेत. हे जे रँक्स असतात ना ते फायनल असतात. म्हणजे प्रोव्हिजनल आणि फायनल रँक्समध्ये ना थोडाफार डिफरन्स असतो. म्हणजे काही मुलं कॅटेगरी वगैरे ॲड करतात त्यामुळे रँक्स थोड्याफार पुढे मागे होतात. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं त्याच दिवशी म्हणजे 27 जुलैला आपलं एक कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स रिलीज होतं. आता हे सीट मॅट्रिक्स काय असतं तर कॅपराऊंड 1साठी किती कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत, त्या कॉलेजेसमध्ये इनटेक किती आहे, त्याच्या कॅपच्या सीट्स किती आहेत, प्रत्येक कॅटेगरीला किती सीट्स आहेत, हे सगळं त्या सीट मॅट्रिक्समध्ये डिस्प्ले केलेलं असतं. हे कॅपराऊंड 1चं जे सीट मॅट्रिक्स आहे ते 27 जुलैला डिक्लेअर होणार आहे. ठीक आहे. आता हे डिक्लेअर झाल्यानंतर पहिला जो आपला कॅपराऊंड आहे तो स्टार्ट होतोय 28 जुलै ते 30 जुलै म्हणजे 3 दिवसांचा वेळ दिला जातो. आता या 3 दिवसांमध्ये काय करायचं, तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जावं लागतं आणि जो ऑप्शन फॉर्म आहे, ऑप्शन फॉर्म म्हणजे सिम्पली एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला जी काही कॉलेजेस तुम्हाला हवेत ती सगळी कॉलेजेस चूज करणं, त्यांचा सिक्वेन्स लावणं आणि ती कॉलेजेसचा ऑप्शन फॉर्म सबमिट करणं, हाच याला 3 दिवसांचा वेळ दिलेला आहे. आता 3 दिवसामध्ये आरामात तो फॉर्म वगैरे सबमिट होतो, जास्त वेळ लागत नाही. सगळ्या गोष्टी CETच्या साईटवरती दिलेल्या असतात. कॉलेजचं नाव, कॉलेजचा कोड, ब्रँच कोड सगळं दिलेलं असतं. आपण फक्त काळजीपूर्वक ते फॉर्म भरायचा, त्याचा सिक्वेन्स लावायचा आणि तो फॉर्म सबमिट करायचा. त्यामुळे जे म्हणतात ना की कॉलेज लिस्ट कधी अपलोड करायचं आहे, हाच असते पहिला कॅपराऊंडचा 28, 29 आणि 30 जुलैला तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट किंवा ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. त्यानंतर तुमचं जे कॅपराऊंड 1मध्ये कोणतं कॉलेज मिळाले त्याचं अलॉटमेंट जे आहे ते 2 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. ठीक आहे. मग कुठलं कॉलेज मिळालं असेल ना ते 2 ऑगस्टला डिक्लेअर होतं. आणि दुसरं असतं की आता अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर सीट ॲक्सेप्ट करायची की कसं करायचं, त्यासाठी आहे आपला ॲक्सेप्टन्स ऑफ सीट जो 3 दिवसांचा वेळ दिला आहे, 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान दिला आहे. आता ह्या 3 ते 5 ऑगस्टचा पिरियड काय सांगतो, समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं असेल. ठीक आहे. मग त्या कॉलेजची सीट त्या विद्यार्थ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. त्याला वाटते की नाही मला जे कॉलेज मिळाले त्याला मी सॅटिस्फाय आहे, मला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं होतं आणि मला हेच मिळालं आहे. मग तो काय करेल, फ्रीज करेल, त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेईल. मग त्याच्यासाठी किती दिवसांचा वेळ आहे, 3, 4 आणि 5 असे 3 दिवसांचा वेळ आहे. समजा त्या मुलाला वाटलं नाही मला अजूनसुद्धा चांगली कॉलेजेस मिळू शकतात, मी बेटरमेंट करेल आणि कॅपराऊंड 2साठी ट्राय करेल. मग त्याला काय करावं लागतं, आपल्या लॉग इनमध्ये जाऊन बेटरमेंट चूज करावी लागते, सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते आणि पुढे जावं लागतं. तर ते सुद्धा करण्यासाठी यांना 3 दिवसांचा वेळ आहे. मग अशा मुलांना कुठल्याही कॉलेजवरती जावं लागत नाही, डायरेक्टली सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आणि कॅप 2ला पार्टिसिपेट करू शकता. समजा एखाद्या मुलाला कॅपराऊंड 1मध्ये कुठलंच कॉलेज मिळालं नाही, मग त्यांनी काय करायचं, या 3 दिवसामध्ये काही ॲक्शन करायची नाही, डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 2ला पार्टिसिपेट करू शकता. आणि आपला कॅपराऊंड 2 जो आहे तो स्टार्ट होतोय. आता हे सेम आहे की रिपोर्टिंग जे आहे अलॉटेड लिस्टला ते 3, 4 आणि 5 या 3 दिवसामध्ये करावं लागतं. म्हणजे ज्यांनी फ्रीज केलेलं आहे किंवा ज्यांची सीट ऑटो फ्रीज झालेली आहे त्याच मुलांसाठी. ठीक आहे. आणि कॅपराऊंड 2 जो आपला आहे तो आपला 7 ते 9 ऑगस्टला स्टार्ट होतो आहे. त्याच्यापूर्वी म्हणजे कॅपराऊंड 2 स्टार्ट होण्यापूर्वी 6 ऑगस्टला CET सेल काय करेल, जे आपलं व्हॅकंट सीटचं मॅट्रिक आहे कॅपराऊंड 2साठी ते रिलीज करेल. मग आता व्हॅकंट सीटचं जे मॅट्रिक आहे ठीक आहे कॅपराऊंड 2 याच्यामध्ये काय असतं तर कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स शिल्लक राहिली आहेत कॅपराऊंड 1 नंतर त्या या व्हॅकन्सी मॅट्रिक्समध्ये डिस्प्ले केले. जास्त काही याचा यूज नसतो, जनरली मुलांनी बेटरमेंट केलेलं असतं त्यामुळे सीट्स खूप होल्ड केलेले असतात, त्यामुळे जास्त व्हॅकन्सी क्रिएट होतच नाही. ठीक आहे. त्यामुळे 3 दिवसामध्ये 7 ते 9 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म 2 जो आहे कॅपराऊंड 2साठी सबमिट करावा लागतो. सेम कॅपराऊंड 2चा अलॉटमेंट आहे 12 ऑगस्टला डिक्लेअर होतो. परत ते काय करतात तर तुम्हाला 4 दिवसांचा वेळ दिलेला आहे 13 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान. आणि या 4 दिवसांमध्ये तुम्हाला जर वाटलं की मला कॅपराऊंड 2 नंतर सीट ॲक्सेप्ट करायची आहे तर एक कॉलेजमध्ये जाऊन ॲक्सेप्ट करू शकता. वाटलं की नाही मला पुढच्या कॅपराऊंडला जायचं आहे तर बेटरमेंट करू शकता, पुढच्या कॅपराऊंडला जाऊ शकता. यावर्षी थोडं बेटरमेंटमध्ये चेंज झालं आहे कारण का त्यांनी फीची जी स्ट्रक्चर आहे ते इन्क्रीज केलं. म्हणजे यावेळी गेल्या वर्षीपर्यंत काय होतं, समजा कॅपराऊंड 1ची सीट घेऊन फक्त 1000 रुपये पे करून तुम्ही कॅपराऊंड 4पर्यंत पुढं बेटरमेंट करत जाऊ शकत होता. परंतु यावर्षी ते पैसे त्यांनी डबल केलेले आहेत, 3 पट केलेले आहेत. त्यामुळे फीचं जे स्ट्रक्चर आहे ना ते बदललं आहे. ते थोडं मी त्या पुढे एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. ठीक आहे. सेम आपलं त्यानंतर कॅपराऊंड समजा 2चं जे अलॉटमेंट आहे ते आपलं डिक्लेअर झालं. त्यानंतर कॅपराऊंड 2चं अलॉटमेंट 12 ऑगस्टला डिक्लेअर झालं. त्यानंतर 3 दिवसांमध्ये तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग केलात, सीट ॲक्सेप्ट केलात किंवा बेटरमेंट केलात आणि पुढच्या राऊंडला गेलात. सेम कॅपराऊंड 3ला आता सुरू होतो. कॅपराऊंड 3 सुरू होण्यापूर्वी अगेन कॅपराऊंड 3साठी व्हॅकंट सीट्सचं मॅट्रिक्स जे आहे ते 18 ऑगस्टला डिक्लेअर होतं. कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी किंवा कॉलेज लिस्ट बनण्यासाठी 19 ऑगस्ट ते 21
ऑगस्ट इतका वेळ दिलेला आहे. अगेन कॅपराऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते 24 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. आणि त्यानंतर जर वाटलं की कॅपराऊंड 3 नंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची आहे किंवा बेटरमेंट करायचं आहे तर तुम्हाला 25 ते 27 ऑगस्ट या 3 दिवसांचा वेळ त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, इथं आपला कॅपराऊंड 3 या ठिकाणी संपतो. सेम आता आपला येतो कॅपराऊंड 4. कॅपराऊंड 4 जो आहे तो स्टार्ट होणार आहे 29 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट. ठीक आहे, त्याच्या आधी म्हणजे 28 ऑगस्टला कॅपराऊंड 4साठी आपला जो व्हॅकंट सीटचं मॅट्रिक्स आहे ते रिलीज होईल. आणि सेम कॅपराऊंड 4चं जे अलॉटमेंट आहे 3 सप्टेंबरला डिक्लेअर होतं. आणि त्यानंतर त्यांनी 4 दिवस दिले आहेत, 4 ते 7 सप्टेंबर. या 4 दिवसांमध्ये कॅपराऊंड 4चं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. म्हणजे ही फायनल डेट असते 4 ते 7 सप्टेंबर. कॅपराऊंडमध्ये जे काही कॉलेज मिळाले इथून पुढे तुम्हाला इथं आणि तुमचा CET सेलचा जो संबंध आहे तो तुम्हाला इथं संपतो, कारण का इथं आपली कॅप प्रोसेस एंड होते. इथून पुढे जे स्पॉट ILS राऊंड स्टार्ट होतात हे कॉलेज लेवलला होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जी काही सीट मिळते ते आपल्याला 4 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान कॅपराऊंड 4 नंतर आपल्याला फायनल करावी लागते. जर आधीच्या कॅपराऊंडमध्ये फ्रीज किंवा ऑटो फ्रीज झालं तर त्यावेळी तुम्हाला ती करावी लागते. ठीक आहे, अगेन लक्षात ठेवा. तर आता इन्स्टिट्यूट लेवलचे जे ऑप्शन फॉर्म आहेत CET सेलने सांगितले ते त्यांच्या साईटवरती सुद्धा भरता येतात. ते 3 ऑगस्टपासून ते स्टार्ट करतायत आणि 7 सप्टेंबरपर्यंत ते चालू असणार. ILSचे फॉर्म कसे भरायचे काय असणार आहे त्याच्याबद्दल एक नक्की व्हिडिओ बनवेल. आता फक्त एवढंच सांगतो की 3 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान वेळ भरपूर असतो, ती घाई गडबड काही करू नका. त्यानंतर जर तू वाटत असेल की एखाद्या इन्स्टिट्यूट लेवलला नंतर काही जर व्हॅकंट सीट्स राहत असतील किंवा ज्या कॅपराऊंड नंतर व्हॅकंट सीट्स राहतील तर त्यांच्यासाठी जे स्पॉट राऊंड्स आहेत ते कंडक्ट करण्यासाठी 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर म्हणजे आपण म्हणतो ना एक कॅप सीट्स, नॉन कॅप सीट्स किंवा 15 स्पॉट राऊंडचे ते आपले 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान फिलअप होणार आहेत. लक्षात ठेवा, 1 आठवड्याचा वेळ दिलेला असतो. एका आठवड्यामध्ये सगळी कॉलेजेस ॲट अ टाईम सगळे स्पॉट राऊंड कंडक्ट करतात. बहुतांश म्हणजे ओव्हरलॅप होत नाहीत परंतु होतात बऱ्यापैकी. ठीक आहे, या एका आठवड्यामध्ये आपले सगळे स्पॉट राऊंड स्टार्ट होतात. आणखीन लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन जी आहे विथ फुल रिफंड ही आहे 13 सप्टेंबर. ठीक आहे, म्हणजे याच्या आधी जर कुठल्याही कॅपराऊंड थ्रू तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल आणि ते कॅन्सल करणार असाल तर तुमचे पूर्ण फी आणि तुमचे डॉक्युमेंट्स 13 सप्टेंबर आधी जर कॅन्सल केली तर ते तुम्हाला सगळे परत मिळतात. ठीक आहे, आणि सगळे जे कट ऑफ आहेत ते 15 सप्टेंबरला डिक्लेअर होतील. म्हणजे कॅपराऊंड 4चे वगैरे सगळे कट ऑफ आणि इन्स्टिट्यूट म्हणजे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांना डेटा अपलोड करण्यासाठी 15 सप्टेंबरची लास्ट डेट आहे. ओव्हरऑल तुम्ही लक्षात ठेवा 13 सप्टेंबरला आपली कंप्लीट ॲडमिशन विथ स्पॉट राऊंड्स प्रोसेस एंड होणार आहे. ठीक आहे, हे आय होप तुम्हाला ही प्रोसेस आहे ती समजली असेल. प्रत्येक स्टेपला म्हणजे जशी ही प्रत्येक स्टेप येत जाईल ना मी नक्की शक्य जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की एनरोल करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.